श्री स्वामी समर्थ. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून. नावे तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही. आरोप आणि चर्चा फक्त यशस्वी माणसानं बद्दल केल्या जातात. आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. कोणी कितीही तुला चुकीचे किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर तो वरचा बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल. प्रत्येक गोष्टच उत्तर बोलून नाही दाखवलं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलायला तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेले चांगले असते. एकीकडे जिवंत माणसाची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठेच्या दिशेला जातो. स्वामी वरती विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोटं आहे. दुसऱ्याचे वाईट करणाऱ्या मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एक चिंतनाने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो. हे सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी, आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं आहे पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावे. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे, जी जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही, तर सर्व तुमचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य शक्य करतील स्वामी. संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली. शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. चुकीचं वागणाऱ्या एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र
कधीच माफी देऊ नका, कारण तो एका ना एका दिवशी पाठीत खंजीर खुपसणारच हे कटू सत्य आहे. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधी कोणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव ठेवा. जो कोणी भक्त सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कष्टपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याचा कैवार मी स्वतः घेतो. अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतोच. काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहे मार्गदर्शनाला. जरा का थोडेही भटकणारा माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला आनंद जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला तर गुरुमाऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनी पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणून काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. अरे जीवन नको कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू द्या, थोडं धीर धरा. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तिल ढासळू असेल तर श्री स्वामीचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्रींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामीची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. स्वामी म्हणतात, आळशी माणूस हा नेहमी आपल्या आळसातच मग्न असतो. जेव्हा तुमचे सहकारी आपले विचार बदलतात तेव्हा आपली मनस्थिती बदलू न देण्याची खात्री बाळगा. जेव्हा पेच प्रसंग उभा टाकतो तेव्हा वागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शूर होणे हा होय. जीवनातील मोठा प्रश्न म्हणजे मरण. मरणाला उत्तर म्हणजे जीवन. देवावर अढळ विश्वास म्हणजे निर्णय. कोणीही चांगला वक्ता होण्यास शिकू शकतो, पण त्यापासून इतर शिकू शकतील अशा प्रकारचे जीवन किती जण जगत आहेत. दुर्बळ व आळशी मन शक्तिशाली विचार निर्माण करू शकतात. खरोखरीच स्वतंत्र असणे म्हणजे सबबींच्याही आधारावर विसंबून न राहणे होय. स्वामी म्हणतात, माझी सर्व कामे ईश्वरासाठी आहेत. असे जर मी समजेन तर प्रत्येक अवघड जिकिरीने काम करणे आनंददायक होईल. अंधाराचे जर मला अत्यंत भय असेल तर माझ्या डोळे बंद करण्याचा अर्थ नाही. एखादे अवघड जिकिरीने काम देव माझ्या सोबतीस आहे या जाणीवीने केल्यास अशक्याचे शक्य होईल.
स्वामी आपल्या नेहमी पाठीशी राहील. स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींना आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लाईक करा. श्री स्वामी समर्थ.